नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यातील एकूण 50% पेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्यासंदर्भाचा शासन निर्णय काल दिनांक 24 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। पाहूयात सविस्तर या शासन निर्णयानुसार एकूण पदनिर्मित करण्यात आलेल्या पदांची संख्या किती आहे, तसेच ही पदे कधीपर्यंत भरली जाऊ शकतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा, हा शासन निर्णय काय सांगत आहे। राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्था आहेत। या 259 रुग्ण संस्थांमध्ये आकृतिबंधानुसार आवश्यक असलेले 7955 पदांपैकी वेळोवेळी उच्चतर सचिव समितीत यापूर्वीच मान्य केलेली 2732 पदे वगळून मंजूर करण्यात आलेली पहा या ठिकाणी 5223 पदे नव्याने निर्माण करण्यास आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। या शासन निर्णयानुसार जर आपण पाहिलं, ज्या आरोग्य संस्थांचे 50% किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा आरोग्य संस्थांमध्ये एकूण 5223 पदे मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे। यामध्ये कोणती पदे असणार आहेत पहा। वैद्यकीय अधिकारी, शस्त्रक्रिया भिषक, बधिरकरण शास्त्रज्ञ हे पद आहे। यामध्ये वर्ग 1 मध्ये ब ही पदे असणारच आहेत। आणि दुसरे जे काही पदे आहे पहा, परिसेविका, नंतर अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स हे पद असणार आहे। नंतर जर आपण पाहिलं, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता अर्थात फार्मासिस्ट हे देखील पद असणार आहे। इतर ही पदे आहेत, जसे की आपण पाहिलं तर मुकादम हे पद आहे, सफाईगार हे पद आहे, शिपाई, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, सुरक्षा रक्षक हे पदे असणार आहेत। नंतर जर आपण पाहिलं तर क्लरिकलचे पदे देखील या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास भेटणार आहे। एकूण वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतची पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे। ही पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये अधिकरित्या जर आपण पाहिलं तर वाहन चालक हे देखील पद आहे, रुग्णवाहिका चालक हे देखील पद आहे, शस्त्रक्रिया गृह परिचर हे देखील पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। नंतर भांडारपाल, वस्त्रपाल, वैद्यकीय अभिलेखपाल असेल, सिंपी असेल, कक्ष सेवक पदे असेल, धोबी पदे असेल, न्हावी असेल, ही सर्व पदे जी आहेत या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहेत। ओके, ही सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। तत्पूर्वी पहा, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये। पहा, 259 आरोग्य संस्थांचे 50% व त्यापेक्षा अधिक बांधकामे झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित रुग्ण संस्थांसाठी पदनिर्मिती करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। सदर आरोग्य संस्थांमध्ये बांधकाम 100% पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्थात PWD डिपार्टमेंटने पदनिर्मितीच्या अनुषंगाने संबंधित रुग्णसंस्थेसाठी सदर इमारत कार्यरत करण्यास तसेच रुग्णसेवेसाठी वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र अर्थात ऑक्युपेशन जे सर्टिफिकेट असतं ते दिल्यानंतरच या ठिकाणी कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्याची व नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ओके, सो हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, जे की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलेला आहे। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।